नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक लॉजिक गेट शिकलो आहोत, म्हणजेच अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट. अँड म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो अँड म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे लॉजिकल ॲडिशन आणि नॉट गेट म्हणजे लॉजिकल इन्व्हर्जन. लॉजिकल ॲडिशन, लॉजिकल मल्टिप्लिकेशन आणि लॉजिकल इन्व्हर्जन. अँड गेट म्हणजेच काय, त्याचं आपण एक्सप्रेशन बघूया. y इज इक्वल्स टू ए डॉट बी, वाय इज इक्वल्स टू ऑरचं ए प्लस बी आणि नॉटचं y इज इक्वल्स टू ए बार. दिस बार रिप्रेझेंट्स इन्व्हर्जन ऑपरेशन. त्याचं आपल्याला सिम्बॉल वगैरे सगळं माहिती आहे. आता नॅन्ड गेट आणि नॉर गेट, नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे शिकायचं आहे. यांना आपण म्हणतो युनिव्हर्सल गेट्स. का आपण असं युनिव्हर्सल गेट्स म्हणतो? कारण नॅन्ड गेट, नॉर गेट ह्या दोन गेट्स वापरून आपण अँड गेटसुद्धा तयार करू शकतो, ऑर गेटसुद्धा तयार करू शकतो आणि नॉट गेटसुद्धा तयार करू शकतो. म्हणजे नॅन्ड गेट वापरून आपण हे तीन गेट्स तयार करू शकतो, नॉर गेट्स वापरून सुद्धा आपण हे तीन गेट्स तयार करू शकतो. म्हणून नॅन्ड गेट आणि नॉर गेट यांना काय म्हणतो? युनिव्हर्सल गेट्स, युनिव्हर्सल लॉजिक गेट्स. सो लेट्स स्टार्ट विथ नॅन्ड गेट. फर्स्ट इज नॅन्ड गेट. नॅन्ड गेट म्हणजेच काय? नॉट अँड. नॉट ऑपरेशन कशाचं? अँड गेटचं. अँड गेट आपल्याला माहिती आहे, अँड गेट म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन. आता याचा सिम्बॉल कसा असणार आहे? जसा अँड गेटचा सिम्बॉल आहे तसाच. सपोज दिस इज अ सिम्बॉल ऑफ अँड गेट, बरोबर. ए अँड बी आर द इनपुट्स, वाय इज द आउटपुट. हे आहे अँड गेट. हा सिम्बॉल कशाचा काढला आहे मी? अँड गेटचा. आता आपल्याला नॅन्ड गेट तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? त्याच्याऐवजी त्याच्या पुढे काय करायचं आहे? नॉट ऑपरेशन तयार करायचं आहे. म्हणजेच काय? ए बी आणि आउटपुट वाय. आता हा आहे नॉट अँड, नॉट ऑपरेशन विथ अँड गेट. समजा ए आणि बी हे दोन इनपुट्स आहेत आपल्याकडे. इथे हा येईल समजा y1. आपण या आउटपुटला काय नाव दिलं? इथे जे आउटपुट मिळेल आपल्याला त्याला आपण नाव काय दिलं आहे? समजा y1, बरोबर. तर y1 इज इक्वल्स टू काय येईल? ए डॉट बी, बरोबर. y1 इज इक्वल्स टू ए डॉट बी, कारण अँड ऑपरेशन होणार आहे. अँड ऑपरेशन म्हणजे अँड गेटचं सिम्बॉल आहे. y1 इज इक्वल्स टू ए डॉट बी. आता हा जो काही इथे जो सिग्नल येतोय, हा कोणता सिग्नल आहे? y1 म्हणजेच ए डॉट बी. हा सिग्नल इथे येतोय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो सिग्नल येतोय तो सिग्नल म्हणजे ए डॉट बी, ए बी ह्यांचा जे मल्टिप्लिकेशन आहे ते इथे मिळतं आहे आपल्याला. आता आपल्याला पाहिजे वाय ऑपरेशन, वाय आउटपुट. सो वाय इज इक्वल्स टू काय येईल मग? y1चा बार, म्हणजे जे काय आउटपुट मिळेल म्हणजेच काय? ए डॉट बी त्याचा बार. नीट लक्षात घ्या, हे नॉट ऑपरेशन आहे. नॉट ऑपरेशन म्हणजे इन्व्हर्ट करतो. इथे जो काही सिग्नल येणार आहे, म्हणजे आता कोणता सिग्नल येतो इथे? ए डॉट बी. ए डॉट बीला इन्व्हर्ट करणार आहे, म्हणजे 180 डिग्री फेज शिफ्ट. म्हणजे थोडक्यात जर समजा y1 0 असेल तर y मिळेल आपल्याला 1. y1 जर 1 असेल तर y मिळेल आपल्याला 0. असं हे समजण्यासाठी सांगितलं फक्त. असं म्हणजे जो काही इथे सिग्नल मिळतोय त्याच्या पुढे आपण कोणतं गेट वापरतोय? नॉट गेट. नॉट गेट म्हणजे इन्व्हर्ट करून देणारं सिग्नल. ए आणि बी या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन करून आपल्याला इथे सिग्नल मिळेल y1, ह्याचं इन्व्हर्जन आपल्याला कुठे मिळेल? वाय आउटपुटला. वाय इज इक्वल्स टू y1चा बार. y1 म्हणजेच काय? ए डॉट बी, ए डॉट बीचा बार. हे आहे नॅन्ड गेटचं ऑपरेशन. नॅन्ड गेट म्हणजे अँड गेट, त्याच्या पुढे एक नॉट गेट लावलं तर काय तयार होईल? एक नॅन्ड गेट तयार होईल. इतकं सोपं आहे. मग आता दरवेळेस हे दोन गेट काढायची गरज नाही आहे. जसं आपण अँड गेट आणि नॉट गेट बघतोय तसंच आपण डायरेक्टली नॅन्ड गेटचं सिम्बॉल बघू. सो द सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट इज लाईक धिस. This is the symbol of NAND gate.
नॅन्ड गेट म्हणजे हा ऑलरेडी हा जर बबल नसेल काढला आपण तर हे कशाचं झालं सिम्बॉल अँड गेटचा झाला. पण आपल्याला काय करायचं आहे इन्व्हर्ट करायचं आहे म्हणजे ते पुढे एक नॉट गेट लावायचं आहे म्हणून आपण काय करतो इथे एक बबल काढतो आहे. दिस बबल इज द विच रिप्रेझेंट्स इन्व्हर्जन ऑपरेशन. सो नाव वाय इज इक्वल्स टू ए डॉट बी त्याचा बार त्याचं इन्व्हर्जन ऑपरेशन. वाय इज इक्वल्स टू ए डॉट बी त्याचा बार. सोपं एकदम. जे काही अँड गेट आहे अँड गेट म्हणजे वाय इज इक्वल्स टू ए इंटू बी ए इंटू बीचा बार दॅट इज द नॅन्ड गेट NAND नॉट अँड. म्हणजे आता इथे काय देऊ शकतो आपण जे काही एक्सप्रेशन आलं ते वाय इज इक्वल्स टू नॉट ए अँड बी. नॉट ए अँड बी. ए आणि बीचं जे काही अँड ऑपरेशन आहे त्याचं नॉट ऑपरेशन म्हणजे ए इंटू बी याचं नॉट ऑपरेशन म्हणजेच वाय डॉट बी ए डॉट बी याचा बार. दिस इज द एक्सप्रेशन फॉर नॅन्ड गेट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय इज इक्वल्स टू ए डॉट बी बार. नाव वी कॅन सी द ट्रूथ टेबल ऑफ अँड गेट. फर्स्ट ऑफ ऑल वी सी ट्रूथ टेबल ऑफ अँड गेट ए बी अँड वाय 0 0 0 1 1 0 1 1. हे चारच पॉसिबल आहेत इनपुट कॉम्बिनेशन 0 0. एक तर दोन्ही इनपुट 0 0 असतील किंवा एक इनपुट 0 एक इनपुट 1 असेल किंवा पहिलं इनपुट 1 दुसरं इनपुट 0 आणि ती चौथा पॉसिबल कॉम्बिनेशन काय की दोन्ही इनपुट 1 असतील. अशा केसमध्ये आपल्याला अँड गेटचा काय ट्रूथ टेबल सांगतो. अँड गेट म्हणजे साधारण मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 + 0 × 0 0 0 0 आणि 1 × 1 1. हा ट्रूथ टेबल आहे अँड गेटचा. हा ट्रूथ टेबल कशाचा आहे अँड गेटचा. आता आपल्याला काय शिकायचं आहे नॅन्ड गेट. नॅन्ड गेट म्हणजे नॉट अँड बरोबर. हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच जे काही आपल्याला आउटपुट मिळेल सपोज दिस इज ट्रूथ टेबल ऑफ अँड गेट. आता नॅन्ड गेटसाठी आपण ट्रूथ टेबल लिहितोय ए बी आउटपुट वाय 0 0 0 1 1 0 1 1. आता हा नॅन्ड गेटसाठी लिहितोय. नॅन्ड गेटचं म्हणजे काय अँड गेटचा नॉट म्हणजे आता 0 0 असताना इथे काय मिळत होतं आपल्याला 0 मिळत होतं. त्याच्यापुढे आपण काय ऑपरेशन करतोय नॉट ऑपरेशन करतोय म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल 1. इथे काय मिळत होतं आपल्याला 0 × 1 0 मिळत होतं आउटपुट 0. पण नॉट ऑपरेशन म्हणून इथे काय मिळेल परत 1 इथे 1 इथे 0. नीट लक्षात घ्या. हा ट्रूथ टेबल आहे अँड गेटचा. ह्याच्या एक्झॅक्टली इन्व्हर्टेड ट्रूथ टेबल आहे नॅन्ड गेटचा. नॅन्ड गेट म्हणजे काय नॉट अँड नॉट ऑपरेशन. नॉट म्हणजे इन्व्हर्जन ऑपरेशन कशाचं अँड गेटचं. हा अँड गेटचा ट्रूथ टेबल आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. 0 0 0 1 0 0 असताना आउटपुट 0 0 1 असताना आउटपुट 0 1 0 असताना आउटपुट 0 1 1 असताना आउटपुट 1. हा अँड गेटचा आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे नॅन्ड गेट म्हणजे हे जे ऑपरेशन आहे अँड गेटचं हे इन्व्हर्टेड मिळेल म्हणजे 0 0 असताना 1 1 1 0. हा ट्रूथ टेबल आहे नॅन्ड गेटचा. दिस इज द नॅन्ड गेट. आणि ह्याला युनिव्हर्सल लॉजिक गेट का म्हणतात कारण नॅन्ड गेट वापरून आपण सर्व म्हणजे अँड ऑर आणि नॉट हे तिन्ही ऑपरेशन आपण एका नॅन्ड गेटच्या कॉम्बिनेशननी तयार करू शकतो. आता आपण शिकलो नॅन्ड गेट. नॅन्ड गेट म्हणजे नॉट अँड गेटचा विरुद्ध. आता आपण शिकणार आहोत नॉर गेट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट गेट. नॉर गेट म्हणजेच नॉट ऑर. त्यासाठी आपल्याला ऑर गेटचं ट्रूथ टेबल पाहणं गरजेचं आहे. ऑर गेट म्हणजे काय दिस इज द ऑर गेट. ए अँड बी इज द इनपुट वाय इज द आउटपुट. याचं एक्सप्रेशन कसं लिहितो आपण ए प्लस बी बरोबर. ऑर गेट. ऑर गेट म्हणजे लॉजिकल ॲडिशन म्हणजे याचा ट्रूथ टेबल कसा असणार आहे ए बी वाय. ऑर गेटचा 0 0 0 1 1 0 1 1. याचा ट्रूथ टेबल कसा असेल 0 0 0 + 0 0
0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 1. हा आहे ऑर गेटचा ट्रूथ टेबल. दिस इज द ट्रूथ टेबल फॉर ऑर गेट. व्हेरी सिम्पल. ऑर गेट म्हणजे लॉजिकल ॲडिशन. ॲडिशन म्हणजे तुम्हाला नॉर्मल माहिती आहे, 0 + 0 0 येतं, 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 1. दिस इज ऑर गेट. आता आपण शिकणार आहोत नॉर गेट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉर गेट म्हणजे काय? नॉर गेट म्हणजे इथे लिहिलं आहे तसं नॉट ऑर, म्हणजे जे काही ऑपरेशन येईल हा आहे ऑर गेट. ए आणि बी त्याचे इनपुट्स, Y1 इज द आउटपुट, आणि ह्याच्या पुढे आपण लावणार आहे नॉट गेट. दिस इज द वाय आउटपुट. नीट लक्षात घ्या. समजा Y1 इज इक्वल टू, आता काय येईल, A + B म्हणजे किती, हा आउटपुट 0 1 1 1, आणि त्याच्या पुढे म्हणजे इथे काय येईल, Y1 इज इक्वल्स टू A + B, हे इथे आउटपुट मिळणार आहे. ह्याच्या पुढे आपण काय करतोय, एक नॉट गेट वापरतोय. दिस इज नॉट गेट. हे जे आहे हे नॉट गेट आहे, आणि हे आहे ऑर गेट. बरोबर, हे नॉट गेट आहे. Y1 मिळतोय आपल्याला ऑर गेटचं आउटपुट, दॅट इज A + B. त्याच्या पुढे आपण काय करतोय, नॉट गेट. नॉट गेट म्हणजे काय मिळेल, Y इज इक्वल्स टू Y1चा बार. नॉट गेट म्हणजे Y1चा बार, इन्व्हर्टेड आउटपुट. मग Y1 काय, A + B त्याचा बार. नीट लक्षात घ्या. ऑर गेट म्हणजे नॉर्मली ॲडिशन. जी काही ॲडिशन येईल त्याला इन्व्हर्ट करायचं, ते आउटपुट आपल्याला इन्व्हर्ट करायचं आहे. दॅट इज ऑर गेट आणि नॉट गेट यांचं कॉम्बिनेशन, ते आपल्याला मिळेल Y इज इक्वल्स टू आउटपुट, म्हणजे A + B त्याचा बार. हे झालं नॉर गेटचं ऑपरेशन. आता नॉर गेटचं जे काही सिम्बॉल आहे, नॉर गेटचा सिम्बॉल ऑफ नॉर गेट. सिम्बॉल ऑफ नॉर गेटमध्ये काय येईल, बरोबर, दिस इज ऑर गेट, A + B, दिस इज ऑर गेट. आता नॉर गेट म्हणजे इथे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, बबल, विच बबल रिप्रेझेंट्स द इन्व्हर्टेड सिग्नल, म्हणजे नॉट गेट. हे दोघं जर जॉईन केले तर हे तयार होईल, दॅट इज ऑर गेट प्लस बबल, दॅट इज नॉट गेट. हे तयार होईल, आणि Y इज इक्वल्स टू आपल्याला आउटपुट मिळेल A + B त्याचा बार. बरोबर. आत्ता हे आपल्याला मिळणार आहे आउटपुट कशाचं, नॅन्ड गेटचं. मग याचा ट्रूथ टेबल, A B आणि आउटपुट Y 0 0 0 1 1 0 1 1. आता त्यासाठी पहिले आपण ऑर गेटचा ट्रूथ टेबल लक्षात घेऊया. ऑर गेटचा ट्रूथ टेबलमध्ये काय होतं, 0 + 0 0 1 1 1. हा ट्रूथ टेबल कशाचा लिहिला आहे मी सध्या, हा ट्रूथ टेबल हा ऑर गेटचा आहे. बरोबर, हा ऑर गेटचा आहे. आता आपण इथे लिहिणार आहोत नॉर गेटचा ट्रूथ टेबल. नॉर गेटचा ट्रूथ टेबल. सो धिस इज A इनपुट, B इनपुट अँड Y इज द आउटपुट. 0 0 0 1 1 0 अँड 1 1. बरोबर, हा ऑर गेटचा ट्रूथ टेबल आहे. याच्या उलट करायचं आपल्याला. आता इथे 0 + 0 0 आलं होतं. बरोबर, आपल्याला त्याच्या पुढे नॉट गेट वापरायचं कारण बबल आहे आपला, त्यामुळे 0चं काय होईल इथे 1. 0 + 0 आउटपुट इज 1. त्या 1चं परत बबलनी काय होईल 0 प्लस नंतर 1 + 0 आउटपुट इज 1. त्याचा इन्व्हर्जन म्हणजे परत आउटपुट काय येईल 0. 1 + 1 काय होतं 1. 1चं इन्व्हर्जन 0. धिस इज कॉल्ड ॲज ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट. नॉर गेट. दिस इज ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. नॉर गेटचा ट्रूथ टेबल काय इंडिकेट करतो की आउटपुट आपल्याला 1 कधी मिळेल, जेव्हा दोन्ही इनपुट 0 असतील तरच आपल्याला आउटपुट काय मिळेल 1 मिळेल. दिस इज नॉर गेट. म्हणजे ऑर गेटचा इन्व्हर्टेड. हा ऑर गेटचा सिम्बॉल आहे, दिस बबल. हा बबल प्रत्येक वेळेस राहील. मग आज आपण काय शिकलो, एक नॅन्ड गेट शिकलो आणि एक नॉर गेट शिकलो. नॅन्ड गेटचा सिम्बॉल कसा येईल, दिस इज A B अँड आउटपुट इज Y. Y इज इक्वल्स टू A + B चा बार, सॉरी A × B चा बार. दिस इज नॅन्ड गेट.
आणि नॉर गेट ए बी आउटपुट इज वाय ए प्लस बीचा बार. दिस इज द एक्सप्रेशन फॉर नॅन्ड गेट. दिस इज एक्सप्रेशन फॉर नॉर गेट. मग आपल्याला नॅन्ड गेट आणि नॉर गेट यूज करून, यांचा वापर करून अँड गेट, ऑर गेट किंवा नॉट गेट हे तयार करायचं आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.